दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या असो, झाडांची घटती संख्या असो किंवा कारखान्यातून निघणारा धूर असो, अशा अनेक कारणांनी प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी अनेक सामाजिक सेवी संस्था, शासन विविध उपक्रम राबवत आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी आपण देखील खारीचा वाटा उचलू शकतो, असं म्हणत यवतमाळ जिल्ह्यातले बोधिसत्व खंडेराव यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. नेमका हा उपक्रम काय आहे तो पाहूया. दिवसेंदिवस विविध कारणांना वाढतं प्रदूषण अक्राळ विक्राळ रूप धारण करत आहे. याबाबत शासन, अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी विविध उपक्रम राबवून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रयत्नरत असतात. या प्रयत्नात आपलाही खारीचा वाटा असावा असं यवतमाळीतल्या बोधिसत्व खंडेराव या 17 वर्षाच्या विद्यार्थ्याला वाटलं. बोधिसत्वनं पर्यावरण श्लोकमाला नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये पर्यावरण विषयक 52 श्लोक असून मूळ श्लोक संस्कृतमध्ये आहेत. त्यानं हे श्लोक सुलभ हिंदीमध्ये अनुवादित केले आहेत. त्याच्यात 52 श्लोक्स आहेत आणि ते स्कंदपुराण, मत्स्यपुराण, रामायण, महाभारत याच्यातून ते श्लोक घेतलेले आहेत. तर ते श्लोक पर्यावरणाचं महत्त्व काय आहे आणि मनुष्याच्या जीवनात झाडं कशी मदत करतात ते श्लोक आहेत. विशेष म्हणजे हे पुस्तक यवतमाळमधल्या शंकरलाल कोठारी आणि गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांनी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले आहेत. या पुस्तकात तर मूल्य शिक्षण आणि पर्यावरण रक्षण हे मुलांना आपल्याला सहज शिकविता येईल व त्यांनी ज्या टिप्स दिलेल्या आहेत पर्यावरण रक्षण करण्यासाठी छोट्या छोट्या जशा ग्रीन सीड बॉल बनविणे यासारख्या या बिनखर्चाच्या टिप्स आहे ज्या मुला सहजपणे करू शकतात आणि पालकांना याचा अतिरिक्त खर्चही येत नाही. त्यामुळे आम्ही पर्यावरण श्लोकमाला हे पुस्तक हे अभ्यासक्रमामध्ये सामील केलेले आहे. आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी बोधिसत्वाच्या सामूहिक वनीकरणाच्या नवनवी पद्धती वापरून यवतमाळ परिसरात हजारो झाडे लावली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे पर्यावरणाविषयी जागृती होत आहे. पर्यावरण निषेही निश्चन्ति सर्व जंतवः पवनः दृष्टतम याति प्रकृती विकृतायते. या श्लोकाचा अर्थ म्हणजे असा की पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे सगळे जीवजंतू नष्ट होत आहे. आपण पर्यावरणाला वाचवायला हवं, नाहीतर पर्यावरणच हे आपले शत्रू बनून जाईल. बोधिसत्व इथंच थांबला नाही, त्यानं सामाजिक वनीकरणासाठी सुद्धा पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यानं पंचसूत्री विकसित केली आहे. यामध्ये ग्रीन पाऊच, मॅजिक सॉक्स, सीड बॉल, रॅप सीड बॉल आणि पन बीज मेथड इत्यादींचा समावेश आहे. ही पंचसूत्री तो शाळेत जाऊन प्रात्यक्षिकासहित विद्यार्थ्यांना समजावून सांगतो. एकल वापर प्लास्टिक टाळण्याचा आग्रही तो धरतो. बोधिसत्वानं केलेल्या जनजागृतीमुळे जवळपास 1000 मुलांनी वृक्षारोपण केलं आहे. बोधिसत्वाच्या उपक्रमांची दखल अनेक संस्थांनी घेतली असून अनेक पुरस्कार देखील त्याला मिळाले आहेत. तसंच अत्यंत प्रतिष्ठेच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा बोधिसत्वाच्या कार्याची नोंद झाली आहे. पर्यावरण संवर्धनासाठीचे त्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ.